एका साध्या क वर्ग नगर परिषदेच्या नगर अध्यक्षांनी संकल्पना मांडली आणि त्या संकल्पनेचं आज वास्तविकतेमध्ये रूपांतर होणं, हेच सत्यजित कदम यांच्या कार्यदक्षतेची पावती आपल्याला मानावी लागेल की जे काम करायची पद्धत आहे आणि त्यामध्ये दोघांची काम करायची पद्धत अतिशय सारखी आहे. राजकारणामध्ये आमच्यासारख्या स्पष्ट बोलणाऱ्या लोकांना फार कमी संधी मिळते. आमच्यासारख्या सडेतोड बोलणाऱ्या व्यक्तींना फार कमी संधी मिळते. एकाच घरामध्ये दोन वेगळ्या स्वभावाचे लोक पाहण्याची पण माझी पहिलीच वेळ. माझे वडील माझ्या वयामध्ये अतिशय तडकाफडकी निर्णय घ्यायचे किंवा त्यांचा स्वभाव तसा होता आणि मी तसाच निघालो, हा भाग वेगळा. पण भाऊंसारख्या माणसाच्या घरामध्ये सत्यजित कदम सारख्या स्वभावाचा माणूस आला, हे फार आश्चर्यचकित गोष्ट आहे. सांगितलं तसंच आहे. त्यांच्या काळी पण आता त्यांचं तरुण काळ पाहायला इथं कोणीच नव्हतं. त्यामुळे जे भाऊ आम्ही ओळखतो की भाऊंसारखा माणूस राजकारणामध्ये आला, आमदारकीपर्यंत पोहोचला आणि आज देखील राजकारणामध्ये आहे, तेवढ्याच सन्मानाने आहे. हे या देवळी प्रवरेचं आणि राहुरी तालुक्याचं भाग्य मी समजतो की असा व्यक्ती या तालुक्यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी काम करायची संधी दिली आणि त्या संधीचं सोनं भाऊंनी केलं. आणि आज ही काळाची गरज आहे की सुसंस्कृत लोक राजकारणामध्ये असले पाहिजे. आज जर तुम्ही पाहिलं ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे, मगाशी चेअरमन यांनी सांगितलं की मोबाईलचा काळ आहे, मोबाईलमध्ये व्हिडिओ शूटिंग, कुणी उठून काय बोलतंय त्याचे रेकॉर्डिंग करतात. या खरंच गोष्टीचा त्रास होतो. या त्रासाला आपण बंद करू शकत नाही. आपण एकच काम करू शकतो आणि मी सत्यजितला निश्चित तो सल्ला देईल, व्हॉट्सअप वापरायचं बंद करून टाक, सोशल मीडिया वापरायचं बंद करून टाक. आपल्याबद्दल जे बोललं जातं, लिहिलं जातं, हे वाचायचं बंद करून टाका. आपण आपल्या मनामध्ये कुठलाही पाप न घेता जर काम करत गेलं तर जनता वारंवार मतदान टाकणार, ही भूमिका आपली असली. आरोप करणारे हजार आरोप करतात, सोशल मीडियावर स्टेटस ठेवतात, आरोप करतील. माझ्याबद्दल तर काय काय नाही बोललं जात. या जिल्ह्यामध्ये मागच्या 1 वर्षामध्ये जे काही काम नाही होऊ शकलं ते सगळे आरोप हे माझ्यावर झाले. राहुरी कारखाना चालत नाही, हे चालू देत नाही. एवढं सोडा, इथं काहीतरी कोणता स्काय ब्रिज मंजूर होता का नाही मला माहितही नाही. तो स्काय ब्रिज दादानी बंद केला. अरे मला काय घेणं पडले तर स्काय ब्रिज होऊ न होऊ, माझा काय संबंध हे मला कळत नाही. पण तरी सुद्धा आपण प्रत्येक जबाबदारी निष्ठेने पार पाडत गेलो. मला नाही फरक पडत कोण माझ्यावर काय आरोप करता येईल, लोकांना माझ्याबद्दल काय विचार होतो. माझा पराभव झाला लोकसभेमध्ये, पण मी रडलो यासाठी नाही, थांबलो यासाठी नाही, कारण की मला या गोष्टीचा विश्वास होता भाऊ की एक ना एक दिवस तो येईल जेव्हा लोक टाकलेल्या मतदानाचा पश्चाताप करतील. आणि आज तुम्ही दक्षिण लोकसभेमध्ये जाऊन विचारा, तुमच्या नातेवाईकांना विचारा. लोक म्हणतात आमची लोकसभेमध्ये प्रचंड मोठी चूक झाली. याच्या इतका मोठा आनंद असू शकत नाही. झालेल्या कामाला लोकांनी कदाचित मतदानातून उत्तर नाही दिलं, पण मागच्या 2.5 वर्षामध्ये दक्षिण लोकसभेमध्ये 1 रुपयाचं देखील नवं काम होऊ शकलं नाही. आणि म्हणून सोशल मीडियाचा वापर करून, कर्तबगारी करून, कलाकारी करून, नाटक करून माणूस एकदा निवडून येऊ शकतो, पण अशा निवडून आलेल्या व्यक्तीचं पूर्णपणे नामोनिशाण 2 वर्षामध्ये संपतं. ही वास्तविकता अहिल्यानगर जिल्ह्याने पाहिलेली आहे. आम्ही ऍक्टिंग करू शकत नाही, आम्हाला सवय नाही, आमच्या रक्तात नाही, खोटं बोलणं आम्हाला जमत नाही. पण निष्ठेने, जबाबदारीने जे काम आम्ही पार पाडतो त्या कामाच्या आधारावर आज देखील जरी मी माजी खासदार असलो तरी माझी झाल्यावर 3 महिन्यामध्ये आपल्या पायावर उभं राहून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या साथीने, महायुतीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या साथीने अभूतपूर्व असं यश महायुतीला या जिल्ह्यामध्ये आमदार स्वरूपात मिळालं की आज आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 12 विधानसभेपैकी
10 विधानसभेमध्ये महायुतीचे आमदार निवडून आले अशी पहिली घटना या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये घडली आणि याच्यामध्ये फार मेहनत करावी लागली नाही. लोकसभेमध्ये माझा पराभव कशामुळे झाला हे जर खरंच वास्तविकता सांगायची असली तर मी सांगितली असती, पण आता तो काळ फार उलटून गेला. प्रत्येक माणसाला जेव्हा सत्यजितराव आपल्याला उत्तर द्यायला लागतं, जर तुम्ही मला बांधून ठेवलं तर मी काहीच करू शकणार नाही. आणि लोकसभेमध्ये मला पूर्णपणे बांधून ठेवलं गेलं होतं. मला मोकळं सोडा, मी संगमनेरला पूर्ण मोकळं होतो आणि त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळाला. याचं एकमेव कारण आहे की आपल्या तत्वाशी मी तडजोड करू शकत नाही. चुकीच्या गोष्टी, जसं सत्यजितचा स्वभाव आहे तसाच माझा आहे की चुकीच्या गोष्टी आपल्याकडून पाहिल्या जात नाही. कधी कधी राग येतो, कधी कधी दुःख होतं, पण राजकारणामध्ये हा पण विचार येतो की जेव्हा कधी आमच्यासारखे लोक हा विचार करतात की आता राजकारण करायचं नाही, त्या दिवशी हा प्रश्नाचं उत्तर आम्ही देऊ शकलो नाही की ज्या दिवशी आमच्यासारखे लोक बाहेर पडतील त्या दिवशी हा जिल्हा उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जिल्हा ताब्यात आणि सुरक्षित ठेवण्यासाठी आमच्यासारख्या लोकांची आवश्यकता आहे, भाऊंसारख्या लोकांची आवश्यकता आहे, सत्यजित कदमच्या एक व्यक्तीसारखी आवश्यकता आहे. कारण की हा समतोल ठेवला गेला पाहिजे. ज्या पद्धतीचे लोकप्रतिनिधी आज राजकारणामध्ये येण्याचा प्रयत्न करतायत, ब्लॅकमेलर, पैशाचा शोध घेऊन सत्तेच्या माध्यमातून कसा पैसा मिळेल, या सगळ्या गोष्टी कुठेतरी थांबल्या जाव्यात आणि तो समतोल कायम राहावा म्हणून आपण प्रयत्न करतो. आज जिल्ह्यामध्ये कुठलीही गोष्ट घडली म्हणजे मी अशा परिस्थितीमध्ये आहे की कुठल्याही प्रकारे काही जरी घडलं तरी न कळत माझं नाव त्यामध्ये टाकलं जातं. कोणाचा खून झाला तरी मीच दोषी, खून झाल्यावर कारवाई झाली तरी मीच दोषी, रस्त्यामध्ये खड्डे पडले तरी मीच दोषी. नगर मनमाडच्या बाबतीत मी माझी स्पष्ट भूमिका मांडतो की आज नगर मनमाडचं काम होत असताना कोल्हारच्या पुलाच्या एका बाजूला रस्ता झालेला आहे आणि कोल्हारच्या पुलाच्या दुसऱ्या बाजूला रस्ता झालेला आहे. ठेकेदार तोच आहे, मटेरियल तेच आहे, खडी तीच आहे. मग असं काय घडलं की पुलाच्या पलीकडं 55 किलोमीटर मध्ये एकही खड्डा पडत नाही आणि इकडे मात्र रस्ता पूर्ण धसलेला आहे. याचा विचार आपण करणं आवश्यक आहे. कारण की तिथं त्या ठेकेदाराला पूर्णपणे संरक्षण मिळालं. त्या ठेकेदाराच्या चर्चेनुसार खरं जबाबदारी त्याची आहे रोड डायव्हर्जन करण्याची, पण आपली नैतिक जबाबदारी समजून चालू कामामध्ये गाड्या त्या रस्त्यावर चालू दिल्या नाही गेल्या आणि म्हणून त्या रस्त्यावर एक खड्डा पडला नाही. मात्र इथं जेव्हा खडी टाकली गेली, ट्रॅफिक जॅमच्या नावाखाली कोणीही येऊन तो रस्ता उघडला आणि त्याच्यावर गाड्या चालल्या. जे ब्रिज तुटलेले आहेत, या ब्रिजवर त्याचा क्युरिंग पिरियड 28 दिवस होता, पण 5व्या दिवशी त्याच्यावर गाड्या घालण्यात आल्या. ही वास्तविकता आहे. राहुरीच्या ट्रॅफिक जॅम मध्ये तुम्ही सगळे साक्षीदार आहात की मीच एकटा बसून ती ट्रॅफिक जॅम काढत होतो. ते लोक कुठे होते जे आज व्हिडिओच्या माध्यमातून नगर मनमाडची अवस्था दाखवण्याला ज्यांना वेळ आहे, आज ज्यांना आंदोलनासाठी रस्त्यावर यायला वेळ आहे, जेव्हा ट्रॅफिक जॅम मध्ये लोक त्रस्त होते तेव्हा हे लोक कुठे होते? कोणी थांबायला तयार नाही. खडी टाकली, डांबर टाकलं का लगेच त्याच्यावर गाडी चालल्या. कसा रस्ता टिकणार? कॉन्ट्रॅक्टर दोषी आहे, पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून सांगतो की जर हा कॉन्ट्रॅक्टर पळून गेला तर मग या रस्त्याला पोलीसवाली नाही. माझं काम तुम्हाला अवगत करणं आहे. मी खासदार नाही, ज्याला लोकांनी निवडून दिलं त्यांचा पत्ता नाही, कोणी त्या रस्त्याला वाली नाही. मी आवर्जून त्या राहुरीमध्ये ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून भाऊ आपल्याला सांगू इच्छितो की या रस्त्याच्या डायव्हर्जनसाठी होमगार्डचा 7.5 लाख रुपये पगार मी माझ्या खिशातून दिला, म्हणजे राहुरीचा ट्रॅफिक जाम होऊ नये म्हणून. मी माझ्या 7.5 लाख रुपये घातले. काय कारण आहे? पुढे लोकसभा लागली आहे किंवा पुढे काय झालंय असं नाही. आपण या नैतिकतेने जगतो की या रस्त्याचं काम झालं पाहिजे. तर ज्या मानसिकतेत मी काम करतोय, ज्या मानसिकतेत सत्यजित कदम काम करतायत, त्याच मानसिकतेत प्रत्येकाने पुढाकार घेऊन थोडा त्रास सहन करून आपल्याला हा रस्ता पूर्ण करायचाच आहे ही भावना ठेवा. तुम्ही थोडं सहकार्य करा.
तुम्ही थोडा त्रास सहन करा, डिसेंबर एंड पर्यंत रस्ता मी तुम्हाला पूर्ण करून देतो हा शब्द माझा तुम्हाला. आज देवळाई प्रवरा फाट्याचा रावरी फॅक्टरीचा एक बाजूचा रस्ता फुटला, 15 दिवसामध्ये तो तयार झाला की नाही. एक गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागेल की हा रस्ता या ठेकेदाराकडे 10 वर्षाच्या कराराने आहे. तर याच्यावर जर खड्डं जरी पडलं तरी परत हे खड्डं दुरुस्त करायची जबाबदारी पण त्याची आहे. हा ठेकेदार माझा नातेवाईक नाही, मी याला ओळखत नाही, पण मी या रस्त्याचा अनुभव घेतलेला आहे की आज ज्या परिस्थितीत राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती आहे, केंद्र सरकारची आर्थिक परिस्थिती आहे, युद्धाच्या परिस्थितीमुळं मागच्या 6 महिन्यापासून जेव्हापासून त्या येड्या अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी ते बॉम्ब फेकला तेव्हापासून डांबर मिळत नाही. जे डांबर 80 रुपयाला होतं ते आज 120 रुपयाला गेलं. 54 किती रुपयाला आज डांबर? पुढे ठेकेदार असं मला माहित. 54 120 रुपयाला गेलं. बरं 120 ला जाऊ द्या, डांबर मिळत आहे का? डांबर प्लांट बंद आहे, कोणी समजून सांगणार? फक्त आपण आपल्या भावना व्यक्त करतो, पण वास्तविकतेमध्ये आपण राहायला शिकलं पाहिजे. आता त्या ट्रम्पनी इराणवर मिसाईल टाकताना या ठेकेदाराला विचारलं होतं का भाऊने विचारलं होतं का मला विचारलं होतं मी मिसाईल टाकू का बाबा? मी मिसाईल टाकल्यावर त्याचा काय परिणाम होणार? आणि मी देवा शपथ सांगतो, असा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही हो. सकाळी म्हणतो पण संध्याकाळी परत बॉम्ब टाकून देतो, परत सकाळी पण परत म्हणतो मी आता हे केलं. म्हणजे त्या माणसाच्या नादी न लागणं हेच आपल्यासाठी योग्य आहे. आज डांबर न मिळत असल्यामुळे भाऊ या कॉन्ट्रॅक्टरला डांबर दिल्लीहून आणावं लागतं गाडीने. जे रस्त्याची किंमत आज 5 रुपये असेल त्या किमती वाढून 2.5 पटीने किंमत वाढून त्या गोष्टीला पण मंजुरी घ्यावी लागते. हे टेक्निकल मुद्दे आहेत हो. आणि किती लोकांशी मी भांडू, किती लोकांना मी समजून सांग. जो त्रास तुम्हाला आहे तो त्रास मला पण आहे. आता माझ्या मुलीच्या शिक्षणाच्या दृष्टिकोनातून माझी बायको आणि माझ्या मुलं नगरला राहायला गेली, मी राहतो लोणीला. आता हा रस्ता करणं किती गरजेचं आहे हे तर मला तुम्ही समजा. मला मग बरं वाटतं रस्ता खराब आहे पण करावंच लागणार, त्याला पर्याय मला जावं यावं लागतं. जो त्रास तुम्हाला आहे तो त्रास मला आहे. कदाचित तुम्ही इथून निघाला तर रावरीला थांबालो, मला रोज नगरून येऊन जाऊन करायचं. तर जनतेच्या त्रासाला आम्ही पूर्णपणे ज्ञात आहोत, पण या त्रासाचं उत्तर आंदोलन नाही, या त्रासाचं उत्तर ठेकेदाराच्या लोकांना मारहाण करणं नाही. राहुरीमध्ये रात्री त्या ठेकेदाराच्या लोकांना जे साईड गटर करत होते त्यांना हाणलं. आज एकही कर्मचारी त्या ठेकेदाराचा राहुरीमध्ये जायला तयार नाही. काय केलं पाहिजे? कोण जाणार तिकडे? मी जाऊन आता कॉन्क्रीट आणि सेंटरिंगचं काम करू? असं नाही होऊ शकत आहे. आणि तुम्हाला माझं बोलणं वाईट वाटत असेल, मी याच्यावर पण ट्रोल होणार आहे. करा, किती ट्रोल करायचा मला काही फरक पडत नाही. तुम्ही ट्रोल करा, काही करा, पण 2 गोष्टीची वास्तविकता समजून घ्या. हा रस्ता या ठेकेदाराकडून झाला नाही तर परत होणार नाही. आणि दुसरा, हा रस्ता कोणी पूर्ण करू शकतो तर तो फक्त सुजय विखे पाटीलच पूर्ण करू शकतो, ही पण वास्तविकता. किती लोकांना मी अंधारात भेटलो सांगितलं बाबा थांबा, करू नका, आंदोलन करू नका. कोणी म्हणते आमच्या संध्याकाळची व्यवस्था नाही. अरे म्हटलं बाबा दुसरीकडे जाऊन करा. या एक रस्ता तर सोडा, या रस्त्यावर एवढ्या लोकांचा जीव गेला, कुठेतरी तर पैसा न मिळावं ही भावना पण असली पाहिजे ना. एवढे सगळे स्थान पडले पैसे कमवायला, तुम्हाला हा नगर मनमाडच सापडला. आता काल या कॉन्ट्रॅक्टरला 2 महिन्याची नोटीस काढली नॅशनल हायवेने. 2 महिन्याची एक पहिली नोटीस, त्याच्यानंतर 2 महिन्याची दुसरी नोटीस, नंतर टर्मिनेशन. जर तो कोर्टात गेला आणि कोर्टात स्टे मिळाला का संपला विषय. मग ना कोणी काही टेंडर होऊ शकणार, मग कोणाला तो त्यांना मग आहेच सुजय विखे. यांच्यामुळे रस्ता बंद पडला, यांना जमलं नाही. हे पालकमंत्री आहेत, 40 वर्ष सत्ता भोगली. ही सत्ता भोगली म्हणजे हा कोणी दिली नाही आम्हाला.
40 वर्ष सातत्याने सत्तेमध्ये राहण्यासाठी 40 वर्षाच्या एका परिवाराचा त्याग आहे, म्हणून आम्ही सत्तेवर आहोत. आमचा कौटुंबिक त्याग आहे, आमचा आर्थिक त्याग आहे. आम्हाला आयुष्याचं सगळं सुख मिळालंय. माझ्या इतकं वैभव कोणी पाहिलं असं सांगा बरं. गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने भाऊंसारखे आम्हाला नेते मिळाले किंवा त्या कालावधीमध्ये खासदार साहेबांपासून 40 वर्षापैकी 35 वर्ष मी माझ्या घरात लाल दिवा पाहिला. मी मजा केली असते ना. मेंदूचा डॉक्टर झालो, माझा मेंदू खराब झाला, मी राजकारणात आलो. तेव्हा शक्य आपण शिक्षण घेतलं, आपण कुठं लोकांचे मेंदू ठीक करू, पण आपलंच ठीक नाही राहिला. आपण आलोय तर राजकारणामध्ये मतं मागायला. आपल्याला वाटलं कामातून मतं मिळतील, कामं केले. 40 वर्ष फ्लायओव्हरचं काम होत नव्हतं, आपण 2 वर्षात उरकून टाकलं. नगरचा बायपास संपवला, नगर करमाळा संपवला. 40,000 कोटीचे काम मी संपवले मतं मागायच्या अगोदर. पण काय जमलं नाही मला बनायवर फिरता आलं नाही, रस्त्यावर झोपता आलं नाही. जे काम ग्रामपंचायतच्या शिपाईचं औषधी फवारणी ते जर लोकप्रतिनिधी करायला लागले तर मग सदस्यांनी काय निवडणूक लढवायची का? ही ऍक्टिंग आपल्याला जमली नाही. खोटे शब्द आपण दिले नाही. ज्या लोकांनी घोषणा केल्या की प्रत्येक तालुक्यामध्ये आपण एमआयडीसी आणू, त्यांच्याच तालुक्याची एमआयडीसीला तो नको अशी परिस्थिती. हे विषय आपण समजून घ्यावा लागेल. बाकी आंदोलन करायचं तुमचा नैतिक अधिकार आहे, करा. कॉन्ट्रॅक्टरला हाना, त्याला पळून लावा आणि पुढची जबाबदारी पण तुम्हीच. नाहीतर मग सहकार्य करा, थोडा त्रास सहन करा. याच्याकडून हाणून ठोकून कसं तरी काम पूर्ण करून घेऊ. एकदा तरी स्वप्न पाहू दे की गाडी 100च्या स्पीडीतून निघाली तर नगरला पोहोचल. स्वप्नातच गाडी चालू राहील. त्यामुळे तुमच्यापेक्षा या रस्त्याची गरज मला आहे. हा रस्ता मी तुम्हाला पूर्ण करून देईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये चुका होतील, कधी खड्डे पडेल, तुटल, पण रस्ता होईल आणि परत दुरुस्त करू ना. दुरुस्त करायचं तरतूद त्याच्यामध्ये आहे. 10 वर्ष त्याला दुरुस्त करायचं आहे. खड्डा पडला का 10 लोक व्हिडिओ काढायला पोहोचतात. पहा खड्डा पडला, मग ट्रॅफिक पण सांभाळ ना बाबा. नुसतं व्हिडिओ कशाला काढ? 3-3 तास लोकांना जाम मध्ये उभं राहावं लागत होतं, तेव्हा कुठं होते सगळे यार? तर माझी सगळ्या लोकांना हात जोडून विनंती आहे की हा त्रास आपल्याला सहन करावा लागेल. आपण हा रस्ता मिळून पूर्ण करू. तुमच्या वेदना, तुमच्या भावना याचा पूर्णपणे सन्मान करतो. मला कोणाचाही अपमान करायचा नाही. तुमची भूमिका रास्त आहे, पण वास्तविकता देखील या युद्धामुळे असलेल्या तेलाची परिस्थिती, युद्धामुळे असलेल्या डांबर उपलब्धतेची परिस्थिती, आजही मार्केटमध्ये डांबर उपलब्ध नाही. तर हा निर्णय तुमचा आहे. आज या जलतरण तलावाच्या माध्यमातून मला विश्वास आहे की आरोग्यासाठी योग्य ती गोष्ट तुम्ही केली. याचा योग्य तो वापर पण करा. योग्य वापर करण्याचे 2 प्रकार आहेत. काही लोक घरी सांगून येतील आम्ही चाललोय स्विमिंगला. आता आमच्याकडे प्रवरीला भाऊ स्विमिंग पूल आहे. मी 4 वर्षापासून एका माणसाला पाहतो, त्याचं 1 इंच कमी झालेलं नाही. ते 2-3 लोक, जाडे लोक जातात, ते पूल मध्ये बसतात आणि पूल मध्ये एकामेकावर पाणी फेकतात. असं किती जागा आहे का? काही लोक फक्त अरे बाबा जे काम म्हशीचं ते म्हशीला करू द्या, माणसाने माणसाचे काम करा. आपण ते पूल मध्ये जाऊन नुसतं आता गिरी टाकून बसलो, स्वतःच पाणी टाकतो, एकामेकावर पाणी टाकतो आणि आता दमलो, अर्धा तास झाला, आता पुढे मस्त टपरीवर बसायचं, 2 वडापाव हारायचे, घरी जाऊन म्हणतो बाप रे किती घाम आला पाय. आणि बायकोला वाटतं आपला नवरा का बारीक फायनल रोज सकाळी तर सांगून जातोय की पोहायला चाललंय म्हणून. करता काय? तर एक निर्बंध नक्की घाला की जो माणूस इथं पाण्यात पडून राहील त्याला तुम्ही तुमच्या पाणी पुरवठ्याच्या तलावामध्ये व्यवस्था करायची. जलतरण तलावामध्ये ठेवला. त्या तलावाचा वापर हा व्यायामासाठी झाला पाहिजे आणि निश्चित पैसे आकारणी करा. जे तुम्ही करणारच असाल, पण पैसे आकारा. आरोग्यासाठी हे पैसे आकारलेच गेले पाहिजे, नाही तर तो पूल मेंटेन होणार. आज त्यांनी हिंमत केली, सध्याची एवढी पूल बांधण्याची हिंमत केली, तो किती यशस्वी होईल. आणि मी तुला शब्द देतो बाबा, तू चालू कर,
मी पण एखाद्या दिवशी वेळ काढून पोहायला गेलो, पण मी जर पोहायला आलो तर अर्ज घेऊन किती लोक पाण्यात उतरतील याचा अंदाज तुला नाही. मला याला अर्थ कुठंच नाही, पण मी उतरलो ना तर मग भाऊंना ते चित्र डोळ्यापुढे पाहून वाटतं काय व्हायचं. लोक कपडे घेऊन उड्या टाकायला बसले एखाद्या अर्ज सही घ्या. आणि जसं सत्यजित म्हटला की बाबा पालकमंत्री महोदय निधी द्यावा, बाबा मी जिल्हा नियोजन चालवत नाही, माझ्याकडे कुठलंच पद नाही, मला पदाची गरजच नाही आणि मी फार समाधानी माणूस. पण मी निश्चित आवर्जून सांगेल की माननीय पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून देवळाली प्रवरेला कुठल्याही प्रकारे निधीची कमतरता आपण भासू देणार नाही, हा शब्द या जनतेपुढे आपण पदावर चर्चा होत असताना मला आनंद वाटतो आणि खरं दुःखही झालं की मधल्या कालावधीमध्ये सत्यजित कदम यांनाही विधान परिषद लढवायची इच्छा होती, पण पक्षात आदेश काढून ते थांबले. पण मी तुम्हाला सगळ्यांसमोर शब्द देतो की तुम्ही केलेला एवढ्या 10 वर्षाचा त्याग वाया जाऊ देणार नाही. येणाऱ्या कालावधीमध्ये तुमचा सत्काराचा कार्यक्रम इथंच एका विशिष्ट पदावर केला जायला शब्द सुजय घ्यायचा. चला, लोक कुठे झाले पाहिजेत, पदावर बसले पाहिजेत, मला कुठं बसायचं नाही बाबा. आपण एक तर बसू नाही तर उतरू, दोनच काम करायचे, आपल्याला कुठं बसायचं नाही, रिलॅक्स लाईफ जगायची. कारण हे माझा नैतिक अनुभव राहिलाय की जेव्हा आपण पदावर बसतो ना तर आपल्याला लाचार व्हावं लागतं. लिमिटेशन पेक्षा लाचार व्हावं लागतं. अशा लोकांपुढं ज्यांची पात्रता सुद्धा नाही अशा लोकांपुढे वागावं लागतं. ते माझ्या स्वभावाला मान्य नाही. म्हणून मी असाच ठीक आहे, जो बोगस माणूस आहे, जो गुन्हेगार प्रवृत्तीचा आहे, त्याच्या विरुद्ध संघर्ष केला गेला पाहिजे, नाही तर समाज संपून जाईल. तर प्रखर भूमिका ही मांडली गेली पाहिजे. आणि सत्यजित कदम आणि त्यांचे सर्व नगरसेवक अतिशय चांगल्या पद्धतीने या देवळाली प्रवरेचं नगरपालिकेचं काम करत आहेत. मला विश्वास आहे की शासकीय निधीची पूर्तता पाहता आज राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून कर्जमाफीची घोषणा झाली, खात्यावर पैसे येले, बऱ्याचशा सोसायटीमध्ये पैसे वर्ग झाले, आमच्या लाडक्या बहिणींना त्यांचं अनुदान चालू आहे. आज शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायचा निर्णय शासनाने घेतला, तो देखील आपण कार्यरत करत आहोत. एवढ्या सगळ्या मोफत योजना आणि कर्जमाफीच्या योजनेमुळे निश्चित शासनावर आर्थिक भर पडला. त्या आर्थिक संकटातून बाहेर निघायला काही कालावधी जाणार आहे, पण त्या कालावधीमध्ये देखील आम्ही सगळेजण एकत्रित राहून जेवढा निधी मिळेल तेवढं कुठंतरी समाधान मानून आपल्याला पुढे जावं लागेल. फार मोठ्या अपेक्षा नगराध्यक्षाकडून धरू नका, कारण की त्यांची देखील काताऱ्यावरची कसरत आहे, निधीची कमतरता आहे, पण या कमतरतेला देखील आपण पूर्ण करू. आणि असं नाहीये की ते नसले आणि त्यांना कुठं बदललं आणि मला बदललं तर काही वेगळा पैशाचा पाऊस पडेल. जे काय आहे आमच्याकडेच आहे. त्यामुळे संयम आणि शांतता आणि सुसंस्कृतपणा हे राजकारणामध्ये जपायचं काम जे कदम परिवाराने केलं. मी अंतर्मनातून सांगतो की ठीक आहे, वाद विवाद, एकामेकाप्रती हेवे दावे, गैरसमज समज हे होत राहतात राजकारणामध्ये. कोणाचे नाही झाले, कोण भांडत नाही, नवरा बायको भांडतो, वडील आणि मुलगा भांडतो, मुलगा आणि आई भांडते, तर आम्ही काय. एका घरामध्ये सुद्धा मुलाच्या अपेक्षा वडील पूर्ण करू शकत नाहीत, कितीही श्रीमंत असो, कितीही श्रीमंत असो. आता परमेश्वर कृपेने आमच्याकडे कुठं पैशाची कमतरता वाटते का तुम्हाला? जेवढी गरज आहे तेवढे. मी म्हणत आहे की फार पैशाचा पाऊस पडला, पण निदान ठीक आहे, आपण दाढी करा खर्च नाही, आपल्याला केस कापायचा खर्च नाही, आपल्याला बुटाचा खर्च नाही, आपल्याला कपडे काही तेच घालता आपण, तुम्ही कधी पाहिजेच कपडे सापडतील काय फरक पडतो. पण कुणी कोणाच्या अपेक्षा, आता माझ्या वडिलांना वाटलं होतं का माझा मुलगा माझी खासदार व्हावा, त्यांची इच्छा होती की खासदार राहावा, पण नाही पूर्ण होऊ शकली. कोणाची इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे सगळ्यांनी संयमाने आणि समृद्धीने घ्यावं. या मतदारसंघाचा विकास आपण मिळून करू. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी.